सण जवळ आलेला आहे. गौरी गणपतीचं बाप्पांचं आगमन होत आहे, गौरीचं आगमन होत आहे, गौरी आईचं. तर ह्यासाठी आपल्याला रेसिपी अपलोड करायची असतात, त्या मोदकाच्या आणि मुगाच्या लाडूच्या. मुगाच्या लाडूची पण मोदक अपलोड केलेली आहे आणि पहिलेही अपलोड केलेली आहे, आणि मोदकाची पण उकडीच्या अपलोड केलेली आहे, तुम्ही पाहिलीच असेल. आज आपण तळणीच्या मोदकाची करूया. गौरीला आणि गणपतीला दोन्ही आमच्याकडे रेसिपी मोदक दाखवतात, तळणीचे पण आणि उकडीचे पण. गणपतीला पहिल्या दिवशी उकडीचे दाखवतात आणि दुसऱ्या दिवशी आम्ही तळणीचे दाखवतात. तसेच गौरीच्या सणाला पण उकडीचे पण दाखवतात आणि तळणीचे पण. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रथा असतात, आमच्याकडे अशी पद्धत आहे. तर साहित्य काय काय घेतलेलं आहे तळणीच्या मोदकासाठी ते सर्वप्रथम पाहूया, आणि व्हिडिओ कुठे स्किप करू नका, पूर्ण पहा. आणि कुरकुरीत असे हे तळणीचे मोदक पहा. आता हे एक नारळ घेतलेलं आहे, खवून घेतलेलं आहे, किसून घेतलेलं आहे. आणि तळणीच्या मोदकासाठी पीठ कुठलं घेतलेलं आहे तर मैद्याचं पीठ अर्धा कप आणि 1 कप गव्हाचं कणिक, म्हणजे अर्धा कप गव्हाच्या कणकेच्या अर्धा मैदा घ्यायचा किंवा रवा घ्यायचा, किंवा तुम्ही सगळं समप्रमाणातही घेऊ शकतात किंवा एक एक साहित्य पण घेऊ शकतात. एक एक म्हणजे मैदा तर मैदा किंवा गहूचं गहू घेऊ शकतात. आणि यासाठी घेतलेलं आहे 5 चमचे गूळ. गुळाची पावडर आहे ही. तुम्ही गूळ ह्याऐवजी साखरही घालू शकता, आणि गुळाचं किंवा साखरीचं प्रमाण जे काही घालतील ते तुमच्या गोडवा तुम्हाला जितका लागतो त्या हिशोबाने घाला. वेलची पूड घेतलेली 1 चमचा. पिठामध्ये घालण्यासाठी मीठ घेतलेलं आहे. आणि आपल्याला तुपाचं मोहन करायचं आहे, एकदम तूप हे कडकडीत गरम करायचं आहे, म्हणून मी फोडणी पात्रामध्येच घालून घेतलेलं आहे, म्हणजे ते डायरेक्ट गरम करून पिठावर घालता येईल. म्हणून मी 2 चमचे तूप आहे, साजूक तूप आहे, घरचं तूप. आणि ह्यामध्ये तुम्ही सुकामेवा जे ड्रायफ्रूट्स आहेत ते घालू शकता. मी नाही घालत, पण तुम्ही घालू शकता. आणि ड्रायफ्रूट नाही, ऑप्शनल आहे, गरज असेल तर घाला, आवडत असेल तर घाला, नाही तर नाही घातली तरी काही हरकत नाही. आता आपण पहिलं पीठ बांधून घेऊया. आणि पिठासाठी मी पहिले हे तुपाचं मोहन कडकडीत गरम करून घेते. पीठ मी एकत्र करून घेतलेलं आहे आणि तूप मी गरम करत ठेवलेलं आहे. ह्यामध्ये घालून घ्यायचे मीठ, आणि आता ह्यामध्ये हे तूप गरम झालेलं तूप ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे. एकदम कडकडीत गरम, एकदम कडक करून घ्यायचं आहे. तूप मस्त कडक गरम झालेलं आहे. आता आपण हे ह्या पिठावर घालून घ्यायचं आहे. बघा किती छान असं झालेलं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ह्या बाउलमध्ये. आणि हे मी बाउल घेतले, हे ओव्हनचं आहे म्हणून त्यामध्ये गरम तूप मी घालू शकले. प्लास्टिकचं असेल तर घालू नका, हे ओव्हनमध्ये पण वापरू शकतो, म्हणून मी त्यामध्ये हे घालून घेतलं. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि साध्या पाण्याने हे पीठ कडक बांधून घ्यायचं, ते पण आपण पाहूया. बघा ते गरम गरम तूप असं पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं, म्हणजे आपले मोदक एकदम मस्त कुरकुरीत होतात. आणि जरी गूळ जरी घातलं तरी मोदक नरम होत नाही. मागे पण मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे की काही जण म्हणतात की साखर घातली तरच कुरकुरीत होतात, आणि हे 8 ते 10 दिवस बाहेर आरामात राहतात, बिलकुल खराब होत नाही हे तळणीचे मोदक. बघा असं पिठाचं असं झालं पाहिजे, मस्त असं उंडा झाला पाहिजे, म्हणजे आपलं हे पीठ बरोबर झालेलं आहे. म्हणजे आता याचे मोदक मस्त कुरकुरीत होणार. आता यामध्ये थोडं पाणी घालून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी पहिलं घालून घेते, थोडा पाणी घालून घ्यायचा, अगदी थोडा. आता जवळजवळ मी 1 ग्लास पाणी घेतलेला आहे, पण हे बघा किती घातलेलं आहे, फक्त एवढाच घातलेला आहे. आपल्याला अंदाज येतो किती पाणी जातो ते. अगदी आपण कणिक मळतो ना त्याच्यापेक्षा कमी पाणी लागतं ह्याला. आणि हा घट्टसरच मळून घ्यायचा आहे तरच मोदक, आणि जर नरम केलं तर चिवट होणार पीठ आणि कुरकुरीत नाही होणार. थोडंसं घट्टसर. आणि ह्यामध्ये तुम्ही रवा जर घातला तर थोडंसं नरम मळायचं, कारण रवा तो फुलला जातो, आणि रवा घातल्यानंतर त्याला अर्धा तास रेस्टला ठेवायचं, आणि ह्याला फक्त 10 मिनिटं ठेवलं तरी बस होतं. बघा मी अगदी थोडं पाणी घालून मळून घेते. बघा अगदी थोडा जसा लागेल तसा मी पाणी घालत जाते बघा, आणि मळून घेते. एक आपल्याला अंदाज येतो की आता ह्याचा घट्टसर गोळा बनला जाईल, मग अशा पद्धतीने आपण मळून घ्यायचं. बघा आणि छान असे कुरकुरीत असे मोदक तळणीचे होतात. घट्टसर गोळा मी बनवून घेतला, हे बघा इतका असा घट्टसर बनवून घेतला, आणि नंतर त्याला पुन्हा मळून घ्यायचं आहे. पण आता 10-15 मिनिटाला रेस्टला ठेवायचं. आणि बघा 1 ग्लास पाण्यामधलं बघा पाऊण ग्लास पाणी तसाच आहे, पाव ग्लास पाणी लागलं फक्त. आणि असा घट्ट बांधायचा बघा, तरच ते कुरकुरीत होतात बघा, असा घट्ट. आणि आता थोडंसं तो भिजल्यानंतर अजून थोडं नरम होईल, कारण गव्हाचं पीठ आहे ते नरम होणारच. आणि त्यावर आता झाकण ठेवून आता हे 15 मिनिटं मी रेस्टला ठेवते. बघा मी एक छोटा पॅन घेतलेला आहे, आणि त्यामध्ये 1 मोठा चमचा तूप घालून घेतलेला आहे.
आता ह्या तुपावर आपल्याला हा नारळ घालून घ्यायचा आहे. काही लोक ह्यामध्ये खसखस घालतात, खूप छान लागते खसखस. तुम्हाला आवडत असेल तर नक्की घाला. ह्यामध्ये नारळाचा धागा पडलेला आहे बघा, तो मी काढून घेतला. आता हा मिक्स करायचा आहे. मध्यम आचेवर आपल्याला हा नारळ थोडा आधी परतून घ्यायचा आहे आणि मग लगेचच गूळ घालून घ्यायचा आहे. गूळ घालून झाल्यानंतर त्यावर वेलची पूड घालायची. बघा इतकं मी गूळ घेतला, जवळ 5 चमचे आहे. ह्याच चमच्याने 5 चमचे आहे. आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि तुम्हाला जर ड्रायफ्रूट घालायचं असेल तर तुपावर घाला, कारण थोडंसं मग ते क्रंची होतात आणि पुन्हा मग तुपात लाडू तळलेच जातात. हा तुम्हाला सांगायचं विसरले, तळण्यासाठी अजून तूप लागणार आहे किंवा तेल. तुम्हाला तेल आवडत असेल तर तेल, मी तुपात तळणार आहे. तर तुपच घ्यायचं आणि तुपामध्ये ना अजून छान असे कुरकुरीत होतात लाडू. आता ह्यामध्ये वेलची पूड घालून घ्यायचे. ह्यामध्ये थोडंसं जायफळ पण घालू शकता. एक अर्धा चमचा एवढी मी वेलची पूड घालून घेतली. आता व्यवस्थित ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. हे पुरण सारण, मोदकाचं सारण असं ट्रान्सपरंट झालं ना की समजायचं शिजलं. आता साखर घातली तर तुम्हाला ते ट्रान्सपरंट दिसणार, पण तरीसुद्धा गूळ घातलं तरी समजतं आपल्याला ते शिजलेलं आहे असं. कारण हे गुळाची मी पावडर घातलेली, ती पटकनच विरघळली जाते आणि मग थोडासा वेळ हे नारळ आहे तो शिजवून घ्यायचा. मंडळी बघा, हे आपलं मोदकाचं सारण तयार आहे. आता हे गार करून घ्यायचं आणि मग पुढे आपण मोदक बनवायला घेऊया. बघा पीठ मस्त मुरलेलं आहे बघा. आता ह्याचे आपण मोदक बनवून घेऊया. इतकंच पीठ करायचं, नरम करायचं नाही बघा, असंच करायचं जसं आपण पुरीला करतो तसंच करायचं आहे. आता आपण मोदक करून घेऊया. सारणही थंड झालेलं आहे, गार झालेलं आहे. आता आपण एक एक छोटे छोटे मोदकाची पुरी लाटून घेऊया आधी पहिली आणि मग मोदक करायला घेऊया. मी एक पुरी एवढंच पीठ घेतलेलं आहे आणि हे पीठ न लावता लाटून घ्यायचं आहे. आणि थोडीशी एकदम जाड पण नाही, एकदम पातळ पण नाही, अशी ही पुरी लाटून घ्यायची आहे. आणि ह्याच्या जरी कडा आपल्याला फुटल्या तरी काही हरकत नाही, आपल्याला त्या वरून मोदकामध्ये आपल्याला त्या काढूनच घ्यायच्या आहेत. आपल्याला जेव्हा मोदक भरायचं तेव्हा ते आपल्याला काढून घ्यायचे. अशा पद्धतीने तुम्ही मोदक केले तर मस्त कुरकुरीत खुसखुशीत होतात. मस्त तुपाचं भरपूर मोहन घालून घेतलेलं आहे. आणि बघा छान अशी ही पुरी मी लाटून घेतली बघा, छान अशी. आता यामध्ये आपल्याला पुरण भरून घ्यायचे, सारण भरून घ्यायचे. जितकं आपल्याला मोदकाची साईज करायची तितकं भरून घ्यायचं. मी 1 चमचा भरून घेतला. आणि आता आपल्याला ह्या कळ्या पाडायच्या आहेत. कळ्या पाडताना थोडेसे असं खाली असं दाबत जायचं, ही अशी फोल्ड करून अशी याची वाटी बनवायची. तुम्ही आधी वाटी बनवून आणि नंतरही तुम्ही सारण भरू शकता. मी असं आधी सारण भरते आणि मग वाटी बनवते, तसंही तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने ह्या. आणि तळणीच्या मोदकाला कळ्या पाडणं पटापट होतात, जितकं उकडीच्याला नाही होत. आणि उकडीच्या मोदकाची मी रेसिपी अपलोड केलेली आहे, त्यामध्ये मी एक ट्रिक सहित मी अशी कळ्या पाडून घेतलेल्या आहेत. छान अशी रेसिपी आहे, तुम्ही पाहिलीच असेल. आता ह्या एकत्र करून घ्यायच्या अशा पद्धतीने आणि छान असा कळीदार मोदक आपला हा अशा पद्धतीने तयार होतो बघा. आता वरचं एक्स्ट्राचं पीठ आहे ना, ते अशा पद्धतीने प्रेस करत जायचं, दाबत जायचं आणि काढून घ्यायचं आहे बघा. आणि मग वरती असं त्याला थोडासा शेप द्यायचा आहे. आणि ह्या कळ्या मोकळ्या करून घ्यायच्या. बघा छान असं कळीदार असा हा मोदक आपला तयार झालेला आहे. अशा पद्धतीने मी अजून दुसरे पण बनवून दाखवते. छान असे मी हे मोदक बनवून घेतले. आता हे तुपामध्ये तळून घ्यायचे. चला मग आपण तळून घेऊया. बघा कढईमध्ये मी तूप घालून घेतलेलं आहे. आणि आता आपण चेक करूया तूप गरम झालेलं आहे का. बघा पीठ घातल्यानंतर लगेच आता बघा पीठ वर आलं, म्हणजे आता हे तूप गरम झालेलं आहे. आता आपण यामध्ये मोदक तळून घेऊया. एक एक मोदक सोडूया आपण. जितके मावतील तितके यामध्ये घालून घ्यायचे. मी 5 घातले. आणि गॅसची आच करून घ्यायची मध्यम, मंद पण नाही करायची, मध्यम. आता हे खाली थोडे तळले गेले की लगेच पलटून घ्यायचे तसे, कारण वरची बाजू ही जाड असते, ती आपल्याला जास्त तळून घ्यायची असते.
म्हणून आता सगळ्या साईडला असे हे पलटून घेतले। आता ही खालची बाजू व्यवस्थित तळली, जी वरची टोकाची बाजू असते ती तळली व्यवस्थित का मग पुन्हा पलटायचे, असं आलटी पलटी करत हे तळून घ्यायचे खुसखुशीत होईपर्यंत। बघा मस्त असे हे खुसखुशीत असे मोदक तळून झालेले आहेत। बघा वरची बाजू पण व्यवस्थित तळलेली आहे आणि बघा असे आलटून पलटून सारखं सारखं आलटत पलटत जायचं आणि तळून घ्यायचे। आता हे मी काढून घेते। बघा गॅसची आच ही मध्यमच ठेवायची, मध्यम करायचे आणि तळून घ्यायचे। आता मस्त कुरकुरीत खुसखुशीत ते झालेले आहेत। आता मी हे काढून घेते छान असे। आता हे मी काढून घेते आणि अशा पद्धतीने सगळे तळून घेते। बघा मंडळी मस्त कळीदार असे खमंग कुरकुरीत असे तळणीचे मोदक आपले तयार झालेले, एकदम कुरकुरीत असे झालेले आहेत, छान असे झालेले आहेत। कशी वाटली रेसिपी मला कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।